हाय, हॅलो, नमस्कार. तर मी आहे अंजली आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली स्टिचिंग ब्लॉग. तर मी आज कोणताही व्हिडिओ म्हणजे साड्यांचा नाही घेऊन आले ना, कोणतं माझं ब्लाऊज कटिंगचं नाही घेऊन आले. तर मला एक थोडं इन्फॉर्मेटिव्ह सांगायचं होतं, त्याच्याबद्दल मी थोडंसं माहिती देणार आहे. म्हणजे म्हणजे मी आज कशाबद्दल खुश आहे, तर माझी मुलगी बाहेर देशातून येत आहे आणि तिला वर्ष झालेलं आहे. आणि एक वेळेस आली होती मध्ये थोडंसं 8-10 दिवसासाठी, तर ती आता आज येणार आहे. त्याच्यामुळे मी तयार पण झाली होती आणि मला थोडंसं हे बोलायचं होतं. मला हे प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे YouTubeचं, तर मग मला वाटलं मी हे बोलावं थोडंसं, कोणालाही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर त्यांना थोडंसं माझ्याकडून फायदा झाला तर खूपच चांगलं वाटेल असं वाटलं मला. म्हणून आज माझ्याकडे होता टाईम होता, त्याच्यामुळे मी म्हटले बनवूयात एक व्हिडिओ. आणि मी तयार झाले होते माझ्या मुलीला आणण्यासाठी, म्हणजे आज येणार. तर ती कुठं राहते काय नाही हे नंतर तुम्हाला जर क्वेश्चन पडले तर मी सांगेल आणि काय करते ते पण. तर मला हे सांगायचं आहे की जे विद्यार्थी नीट करत आहेत आणि कोणत्याही एज्युकेशन क्षेत्रामध्ये असतील, ते आजकाल खूप टेन्शन घेत आहेत की कसं होईल काय नाही, आणि त्याच्यापेक्षा मम्मी पप्पा जास्त टेन्शन घेत आहेत, पॅरेंट्स लोक. तर मी त्यांना एकच म्हणेन की टेन्शन घेऊन काही होत नाही. कारण काय, जे विद्यार्थ्यांना करायचं आहे त्यांच्या मनात आहे आणि त्यांची इच्छा आहे, ते करू इच्छितात काहीतरी, त्यांना तेच करू द्या. म्हणजे त्यांचा जे इंटरेस्ट आहे कशामध्ये तरी, समजा आता नीटमध्ये कोणी MBBS, कोणी आणि मॅथमध्ये ज्याचं इंटरेस्ट, इंजिनिअरिंग साईडला जातात, त्यांना जर आवड असेल तर शिकू द्या तुम्ही, आणि त्यांना नसेलही त्याच्यामध्ये तर दुसरे पण खूप प्लॅटफॉर्म आहेत की त्यांनी ते काहीतरी करू शकतील. त्यांचं एकदा म्हणजे मन बोलून, मन मोकळेपणानं त्यांच्यासोबत घेऊन. आमच्यासोबत पण असंच झालं होतं. म्हणजे टेन्शन आम्ही घेत नव्हते, पण थोडंसं वाटतं ना, मम्मी पप्पाला शिक्षण थोडंसं ड्रॉप घेतलं होतं नीटमध्ये, आणि मग 2 वर्ष आम्ही फक्त 2च वर्ष वाट बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या आयुष्यातला हे मोठा निर्णय आम्ही घेतला. कारण तिला पण खूप इंटरेस्ट होता याच्यामध्ये करण्यामध्ये, आणि ती मग बाहेर देशामध्ये मग आता गेलेली आहे आणि तिथं खूप चांगलं आहे. तुम्हाला जर तुमच्या लेकरांचं म्हणजे भवितव्य घडवायचं असेल तर त्यांना टेन्शन देऊ नका. मम्मी-पप्पांनी जर टेन्शन घेतलं तर लेकरं पण भरपूर टेन्शन घेतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. तर मला हे एकच म्हणायचं आहे की मुलींना, म्हणजे खास तर मुलींना मी सांगणार आहे. मुली एवढ्या टेन्शन घेतात की म्हणजे कुठून पण शिकायला येतात, ट्युशन्स पण घेतात आणि चांगले वळण जर लागलं त्यांना, म्हणजे म्हणजे फ्रेंड सर्कल त्यांचं कसं आहे, काय नाही, हे मम्मी-पप्पांचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण काय, मम्मी-पप्पा जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते कोणत्याही ट्रॅकवर जातील आणि खूप म्हणजे त्याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतात मम्मी-पप्पालाच. तर मी हे असं नाही म्हणणार की सगळेच जण याच्यामध्ये येतील, पण असं भरपूर ठिकाणी घडत आहे. मग टेन्शन घेऊन त्या मुली कोणत्याही थराला जातात आणि कोणत्याही काही डिसिजन घेऊन काही करायला जातात. म्हणजे मागे आता खूप लेकरं म्हणजे सुसाईड करून घेतले तर नीटच्या याच्यामध्ये मार्क कमी आल्यामुळं. पण मी म्हणत आहे, मार्क कमी येणं ही लाईफ नाहीच आहे आपली. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काहीही करू शकतो. आजकाल भरपूर आहे. तर मी नीटमध्ये सांगेल तर, म्हणजे आता नीट जर MBBSसाठीच लेकरं जर ट्राय करत असेल तर महाराष्ट्रामध्ये तर भरपूरच म्हणजे हे आहे कॉम्पिटिशन. कारण का 550-600 मार्क येणं हे गरजेचंच आहे नीटसाठी. तर मी म्हणत आहे, नीटमध्ये जर MBBSमध्ये 2 वर्ष तुम्ही ट्राय करा फक्त, आणि 2 ते 3 वर्ष खूप झाले. तर नाही होत असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत. BYPC करण्यामध्ये जर करत असेल लेकरं तर मायक्रोबायोलॉजी आहे, वेटरनरी आहे, आणि परत डी MSc, हे असे भरपूर आहेत. मला पण याच्यामधलं काही जास्त नॉलेज नाही, पण मी माझी मुलगी तिकडे आम्ही पाठवली बाहेर देशात. त्याचं मला थोडंसं सांगायचं होतं. जे कोणी मम्मी-पप्पा विचार करत आहेत की आपल्याही लेकराला शिकवलं पाहिजे आणि त्यांची इच्छा आहे, आणि थोडंसं पैशाबद्दल पण आर्थिक परिस्थिती पण चांगली नसेल, जर तुमची थोडीफार तरी स्टेबल असेल ना, तर बाहेर देशात एक ऑप्शन पाठवणं खूप चांगलं आहे. स्टेबल पण आहे आणि मुलींसाठी तर खूप चांगलं सेफ्टी आहे. आम्ही तोच निर्णय घेतला आणि हे आमच्या आयुष्यातला खूप चांगला, आम्ही एक मोठा निर्णय घेतल्यासारखं वाटत आहे आम्हाला. इथं एवढ्याला पैसा देऊन आणि मुली पण मग डिप्रेशनमध्ये जाणं, अभ्यास न होणं, न करणं, मम्मी-पप्पाला पण टेन्शन येणं, मग त्यांचं बघून लेकरं पण काही पण करायला त्यांचाच विचार करून. तर असं न करता मी म्हणत आहे की म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी बिलकुलच टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. काहीच नाही. लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यांचं वय कमी असल्यामुळे त्यांना तेवढं सपोर्टचं भेटतच नाही, की मम्मी-पप्पा पण थोडेसे त्यांना म्हणजे कन्व्हर्सेशन करणं खूप गरजेचं असते, की त्यांना जवळ घेऊन बोलणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. थोडंसं काय नाही झालं तर ठीक आहे, तू यावेळेस नाही केलंस तर पुढच्या वेळेस करशील. असं त्यांना थोडंसं बोलून सांगणं, थोडंसं आत्मविश्वास देऊन त्यांना पुढे जाण्याचं काहीतरी एक आपण मोटिव्हेशन सांगून, त्यांना दुसऱ्यांचे उदाहरण देऊन त्या लेकरांना टॉर्चर करून थोडंसं डिमोटिव्हेट करतात. तर तसं मला वाटतं तसं करू नये. जे लेकरं आता प्रत्येक कोणीही असो, जे आता विद्यार्थी असोत, सगळेच जण ज्याच्या त्याच्या क्षेत्रात खूप चांगले असतात. ज्यांचा त्यांना माइंडसेट वेगळा असतो, त्यांची करण्याची बुद्धीची क्षमता वेगळी असते. एक हुशार असू शकते, तर एक याला थोडंसं म्हणजे एक डल आणि हुशार याच्यामध्ये म्हणजे कॉम्पिटिशन करण्यापेक्षा ना, म्हणजे ते हुशार आहे, ते हुशार असते हे माहीत आहे. पण त्याची कंपॅरिझन असं दोघांमध्ये नाही केलं पाहिजे, की ते हुशार होता बघ, तू असं नाही केलं, तू अभ्यास करायला पाहिजे. हे आम्ही तिच्या बाबतीत आम्ही खूप म्हणजे खूप डीपमध्ये विचार करूनच आम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडले असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला थोडी माझ्याकडून मदत झाली तर मी सांगेल, की कसं आहे, काय नाही, बाहेर देशामध्ये पण कसं राहते, मुलींसाठी सेफ आहे का? आणि काय करू शकतो आपण? भारतापेक्षा तर बाहेर देशात खूप चांगलं आहे, सेफ आहे, आणि कशाची भीती नाही, काही नाही. त्याच्यामुळे मला हे व्हिडिओ बनवावा वाटला. आजकाल मित्रसंगती पण खूप गरजेची असते. म्हणजे आता लेकरांच्या मित्रमंडळी कशी आहे ते पण बघणं. मम्मी-पप्पाचं खूप लक्ष असणं गरजेचं असते लेकरांकडं. ते म्हणजे हमेशा फोनमध्ये काय करतात, काय बघतात, कोणाला बोलतात, कशा पद्धतीचे त्यांचे मित्र आहेत, कोणत्या लेव्हलपर्यंत आहेत, हे सगळ्या गोष्टी. आणि याच्यातून जर म्हणजे जास्त असं म्हणजे काही घटना घडण्यापेक्षा थोडंसं म्हणजे कंट्रोलमध्ये राहतील, की जास्त लेव्हलपर्यंत जाणार नाही तर.
आणि खूप मुली म्हणजे खूप हे करतात म्हणजे वेगवेगळे विचार करून त्यांची फ्रेंड सर्कल चांगलं ठेवत नाहीत. आणि असं फ्रेंड सर्कल ठेवा की तुम्ही 1-2च मैत्रिणी असली पाहिजे की चांगलं तुम्हाला पॉझिटिव्ह वेनं बघत असेल की ना की निगेटिव्ह. काही-काही मुली कशा असतात खूप म्हणजे खालच्या थराला जाऊन म्हणजे वेगळं टॉर्चर करतात किंवा बोलतात वेगळ्या पद्धतीने. त्यांना लगेच डिलीट करून टाका. लोकांनाही काहीही घेणं-देणं नाही आपल्याशी. आपण आपलं स्वतः खंबीर राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांशी मतलब नाही ठेवला पाहिजे. मुली पण अशा असं 1-2च असावं आणि ते पण चांगली. आपण तेव्हाच ओळखलं पाहिजे ही मुलगी कशी आहे, आपल्याला विचार कसा करते आणि आपल्याबद्दल काय म्हणते, काय नाही. तेव्हाच कळते ना. तर त्याच्यामुळे 2-3 मैत्रिणी अशा 4 मैत्रिणी ठेवण्यापेक्षा 1 किंवा 2 खूप झाल्या आणि असले तर असले, नंतर नसलं तरी खूप चांगलंच आहे. मम्मी-पप्पाशी तुम्ही म्हणजे कन्व्हर्सेशन करा. तुमचं काय आहे, काय नाही बोला त्यांना. म्हणजे थोडेसे आपली मैत्रीण किंवा मित्र म्हणूनच मम्मी-पप्पाला तुम्ही थोडंसं समजून बोललं तर ना, मम्मी-पप्पाच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील चांगल्या पद्धतीने. आणि तुम्ही इकडं-तिकडं पळण्यापेक्षा काही ना काही करा तुम्ही. म्हणजे खाली रिकामं राहण्यापेक्षा ना, खूप अशी प्लॅटफॉर्म आहेत की तुम्ही काहीही करू शकता. तर मी सांगितलेलंच आहे हे आता भरपूर आहे नीटमध्ये करायचं तर. आमच्या मुलीसाठी आम्ही 3 ऑप्शन ठेवले होते मायक्रोबायोलॉजी, वेटरनरी आणि एम-बी-बी-एस. तिला खूप चांगलं वाटलं एम-बी-बी-एस त्याच्यामुळे मग ती एम-बी-बी-एसकडे वळली. आणि तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला म्हणजे खरंच त्या लेकरांना पण इच्छा आहे आणि मम्मी-पप्पाची पण इच्छा आहे. इथं जास्त म्हणजे बजेट जास्त होत आहे आणि आपल्याकडे थोडंफार बजेट आहे आणि टाकू शकता. आणि तिकडचा खर्च कसा आहे, खाणं-पिणं कसं आहे, राहणं कसं आहे, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी सांगू. तुम्हाला जर क्वेशन पडले असेल तर मला कमेंटमध्ये करा, मी उत्तर देईल त्याचं. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पर्सनली देईल की तुम्हाला थोडंफार माझ्याकडून थोडंफार जर तुम्हाला म्हणजे नॉलेज भेटलं आणि माहिती भेटली तरी मला बरं वाटेल. आणि आजकाल लेकरं डिप्रेशनमध्ये चाललीत ना, खूप खूप म्हणजे वाईट वाटते. आणि मम्मी-पप्पासाठी तर खूपच, कारण मी एक मम्मी आहे त्याच्यामुळं ना, त्या लेकरांचं बघून खूप वाईट वाटतं. मम्मी-पप्पांना काय होते ते म्हणजे ते लेकरं जे डोळ्यासमोर आपल्या निसटून चाललेले आहेत आणि त्यांची परिस्थिती बघून मम्मी-पप्पा डिप्रेशनमध्ये जातात, लेकरं पण जातात. त्याच्यामुळं खूप त्याचे परिणाम पण वाईट होतात. त्याच्यामुळे मला वाटलं लागलं होतं की म्हणजे हे मी सांगलं तर थोडाफार फरक पडू शकेल. तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला काय. आणि मुलींना बिलकुलच म्हणजे टेन्शन नाहीच घ्यावं खरं तर. आणि काही-काही मुली कसं विचार करतात, की लोकं काय म्हणतील? म्हणजे मी अभ्यास नाही केला, मी एवढे मार्क नाही घेतले. मम्मी-पप्पाच्या पण खूप इच्छा होत्या आणि मग लोकं बोलले तर माझ्या मम्मी-पप्पाला काय वाटेल? हे असं फालतू निगेटिव्ह गोष्टी विचार करतात आणि मग ते टोकाचं पाऊल उचलतात. तर मी म्हणत आहे, की लोकांना काहीही पडले नाही आपल्या आयुष्यामध्ये. बोलणारे जे असतात ना, ते आपल्या सराउंडिंग असतात आणि ते आपले रिलेटिव्हच असतात. रिलेटिव्हज जेवढं ते बोलणारे रिलेटिव्ह जे असतात ना, त्यांच्यापासून दूर राहा. त्यांना आपल्या म्हणजे डिलीटच करून टाका आपल्या जीवनामध्ये. कारण ते एक आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये साथ द्यायला तयार नसतात ना, रोजच्या व्यवहारात, जीवनात, आर्थिक परिस्थितीमध्ये कोणत्याही नाही. फक्त त्यांना टॉर्चर करायचं असतं आणि मानसिक त्रास द्यायचा असतो. त्याच्यामुळे त्या लोकांपासून दूर राहा, की तुम्हाला म्हणजे त्रास होत आहे, की घडी-घडी विचारणं. कोणाचं लग्न ठरत नसेल एखाद्या मुलीचं, ते कधी होणार लग्न, कधी होणार लग्न? त्यांच्या आई-वडिलांना पण विचारतात लग्नाचं कधी होणार? ह्याच्यामुळं पण खूप डिप्रेशन. अशा लोकांपासून दूर राहा. म्हणजे तुम्हाला कसं पॉझिटिव्ह वेनं बघायचं असेल तर अशा लोकांना डिलीटच केलं पाहिजे आपल्या आयुष्यातून. नकोच ते म्हणजे बोलणं नको आणि त्यांचे संपर्क नको. आणि मम्मी-पप्पांना पण लोकांचा विचार नाही करायला पाहिजे. आपले लेकरं म्हणजे फॅमिली असं खरंच त्यांना कसं म्हणजे समोर नेता येईल, काय करता येईल, भवितव्य काय आहे याच्यावर विचार केला पाहिजे. लोकं काय काहीही बोलतात आणि म्हणतात आणि आपल्याला काय घर चालवायला काय लोकं येत नाहीत. जेव्हा आपल्यावर वेळ येते ना, तेव्हा कोणीही ₹1 देत नाही. त्याच्यामुळं पैसा पण बचतीनं राहिलं पाहिजे, पैसा टिकून ठेवला पाहिजे आणि एक्स्ट्रा फिजूलचे खर्च हे ते लेकरांनी पण लक्ष दिलं पाहिजे. लेकरांनी पण तसं नाही केलं पाहिजे, की मम्मी-पप्पाला त्रास होईल असं. आता म्हणजे भरपूर लेकरं अशी आहेत, की गाडीच घ्या, गोडीच घ्या, मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. अभ्यास कमी आणि त्या लेकरांचं वय असते, त्यांना काही समजत नाही. पण मम्मी-पप्पानं वेळोवेळी त्यांना सावधान करणं, मार्गदर्शन देणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी पुढे दाखवेलच. माझी मुलगी येते ते मग थोडंफार आता मी बोलून वाटलं होतं मला पण थोडंसं खूप दिवसापासून वाटलं, की मी बोलावं, मी या विषयावर बोलावं. कारण काय आता नीटचा रिझल्ट येणार आहे आणि एवढे लेकरं डिप्रेशनमध्ये जातात, की म्हणजे आता किती मार्क पडतील, काय पडतील? तुम्ही कितीही पडू द्या, मी म्हणत आहे ना, कितीही पडू द्या, त्याच्याकडे टेन्शन देऊ नका. तुम्ही ट्राय केलं ना, तुम्ही बेस्ट देण्याचं केलेलं असेल, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. येतील तेवढे देईन. त्याच्यात नाही सिलेक्शन झालं, तर तुम्ही दुसरे मार्ग म्हणजे निवडा, की तुम्हाला काय करता येईल. आजकाल भरपूर आहे. मी तर म्हणते ना, म्हणजे आता मी तर बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये राहते आणि भरपूर आहे, मला सगळं आहे. तरी पण मी शिकतच आहे. म्हणजे काही ना काही मी शिकतच राहते. माझं YouTube चॅनल आहे. हे जे सबस्क्राईब केलं आहे, ज्यांनी त्यांना माहीतच आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी खरंच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. कारण काय मी असेच इन्फॉर्मेटिव्ह आता टाकत जाईल काही आणि घरातलं पण मी व्लॉगिंग चॅनल पण थोडं-थोडं मी व्लॉग पण टाकणार आहे. मला जसा टाईम भेटला तेव्हा. तसा म्हणजे मी तेलंगणामध्ये राहते, तर मी इथं येऊन जसं म्हणजे लग्न झालं तसं मी काही ना काही शिकतच आहे. सोपं नसतं, की दुसऱ्या राज्यामध्ये येऊन सेटल होणं आणि तुमचं ध्येय असं बनवा, की खरंच ते विचार
म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत ना त्याच्याबद्दल चांगला ठाम विचार करा, की म्हणजे मला हे पाहिजेच म्हणून. मी खूप चांगले स्वप्न बघत होते पहिलं. म्हणजे माझं मी सांगत आहे ना, माझ्या वडिलांकडं स्लॅब नव्हता घरावर, तर पत्र्याचं घर होतं आणि मला तेव्हापासून वाटायचं, की पाऊस पडल्यानंतर किती गळते, किती म्हणजे हे होते, आवाज येतो, झोपेला त्रास होतो, लाईट जाते, त्याचा खूप त्रास होतो. मला तेव्हाच वाटत होतं, की मला स्लॅबचं घर पाहिजे आणि मी करेलच, घेईलच. आणि असं खरंच स्वप्न तुम्ही बघा, स्वप्न पूर्ण होतात. हे माझ्याशी खूप झालेलं आहे आणि आता माझं स्वतःचं घर 2-3 मजली आहे. त्याच्यामुळे ना मी म्हणते, की तुम्ही स्वप्न बघा, पण त्याला पूर्ण करायची इच्छा पण ठेवा. आणि सुदैवानं मला नवरा पण चांगले भेटलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी माझ्या सुरळीत आहे. आणि तरी पण मी खूप प्रयत्न करत राहते, की माझं म्हणजे मी काय करते? त्यांचं आहे भरपूर माझ्या मिस्टरांचं, पण मी काय करते हे सतत मला प्रश्न पडत होता, की मी पण काही ना काही केलं पाहिजे. तर इथं मी आलेली आहे ना तेलंगणामध्ये, तर तेव्हापासून मी मग आता भाषा वेगळी, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, कल्चर वेगळं, खाणं-पिणं वेगळं, सगळं राहणं वेगळं. तर त्याच्यामुळं मी शिकत जसं गेले तसं म्हणजे मी पार्लर पण केलं, हे स्टिचिंग पण शिकले आणि आता यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आणि मी एवढं हे करत मी डिजिटल स्किल पण शिकत आहे. आणि तुम्हालाही जर काही शिकायचं असेल, घरगुती बायका असो, स्टुडंट असो, कोणते म्हणजे घरी राहणारे विद्यार्थी पण असो, असं बेकार राहण्यापेक्षा थोडंसं शिकलेलं चांगलंच आहे. ते कधी पण आपल्याला कामाला येते, त्याच्यातून आपण इन्कम पण जनरेट करू शकतो. तर डिजिटल हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. मी YFM कंपनीला जॉईन झालेली आहे आणि आता जस्ट म्हणजे 10-12 दिवस खूप याच्यामध्ये बायका खूप चांगल्या पद्धतीने इन्कम करत आहेत आणि बायकाच नाही तर असं म्हणजे मुलं पण. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी पण जॉईन होऊ शकतात. याच्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला बिलकुलच विसरू नका. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यांना खरंच लेकरांना म्हणजे माहिती थोडंसं पाहिजे असेल, जे डिप्रेशनमध्ये जात असेल त्यांनी मला पर्सनली मेसेज करावा. मी म्हणजे तुम्ही जर तुम्ही जर कमेंट केले तर मी रिप्लाय पण देईल आणि माझा नंबर पण देईन. तर टेन्शन घेऊ नका. लोकांपासून दूर राहा. लोकांशी काही पडलं नाही आपल्या आयुष्यात. आपल्या आजूबाजूचे लोक पण, आपले सराउंडिंग जे आहेत, आपले रिलेटिव्ज आहेत, आपल्याला जे त्रास देतात बोलून काही ना काही त्याच्यात खोड्या काढतात, त्या लोकांपासून पण दूर राहा. मुलांना सपोर्ट करा. खचून न जाता काही ना काही त्याच्यातून मार्ग निवडायचा प्रयत्न करा. कारण लाईफ ही एकदाच येते आणि लाईफ खूप महत्त्वाची आहे. एकदा गेलेली लाईफ येत नाही, माहितीच आहे सगळ्यांना. पण मी म्हणत आहे ना, म्हणजे बोलले तर लोक बोलतात, भरपूर बोलतात, काही ना काही बोलतच राहतात. लोकांचं कामच आहे बोलणं, पण आपलं काम आहे करणं आणि कष्ट करणं मस्ट आहे. कारण काय, कष्ट केल्याशिवाय फळ कसंच भेटत नाही, कुठेही भेटत नाही. देरे हाती पलंगावरी म्हटलं तर काही होणार नाही. कारण जे करेल त्यांनाच माहिती आहे, की त्यांचं ध्येय काय असते आणि ते कितीपर्यंत अचीव करू शकतात. कारण काय, त्यांनी खूप मेहनत केलेली असते. जे मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांचं बॅकग्राऊंड पण बघितलेलं असावं आपण, की त्याच्या मागचं त्यांचं किती मेहनत असेल तेवढ्या तिथपर्यंत पोहोचण्यामागं. असंच काहीही भेटत नाही माणसाला. स्ट्रगल, मेहनत त्याच्यामागं खूप असते. त्यासाठी तुम्ही जिद्दीनं काम करा, मेहनत करा, अभ्यास हो की काही हो. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर गेलेत तरी तिथं खूप स्ट्रगल कुठेही करायचीच आहे ना तुम्हाला लाईफमध्ये, तर मग तुम्हाला जे आवडते त्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण म्हणजे 100% द्यायचं ठरवा आणि त्याचं यश तुम्हाला नक्कीच मिळते. हे मी एक माझं उदाहरण सांगते. मी सगळ्याच गोष्टी करते, म्हणजे मला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते सगळं करते. माझ्या घरातून पण मला सपोर्टच आहे चांगला. आणि माणसानं सतत शिकलं पाहिजे. शिकत राहणं ही माणसानं म्हणजे खाली रिकामं राहायलाच नाही पाहिजे. लेडीज हो, काही हो, म्हणजे कोणीही असो. जे आता जॉबवाले तर जॉब करतातच, म्हणजे हाऊसवाईफ आहेत ना, त्यांना घरातून बाहेर जाता येत नाही, कुठे जाता येत नाही, हलता येत नाही आणि लेकरं-बाळं करून म्हणजे घरदार बघून, लेकरांचं बघून म्हणजे तर ते शिकत राहा. काही ना काही शिकत. फालतू रील्स वगैरे व्हिडिओज हे ते बघून, ते व्हिडिओज जरी बघितले तरी मोटिवेशनल बघा आणि त्यांच्यातून तुम्हाला काय शिकता येईल याचं पण बघा. आणि सगळं म्हणजे शिकण्याचंच बघा, तुम्हाला काय आवडते त्याच्यामध्ये, कशामध्ये इंटरेस्ट आहे, या पद्धतीने तुम्ही बघत जा आणि त्याच्यातून तुम्ही पण प्रयत्न करा. आजकाल यूट्यूब पण खूप चांगलं आहे. खूप लोक याच्यामधून चांगलं इन्कम जनरेट करतात आणि हे पण चांगलं आहे. तुमची लाईफ तुम्ही दाखवून, तुमच्यात म्हणजे तुम्हाला जे टॅलेंट आहे त्याच्यामध्ये दाखवून तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता. माझे व्हिडिओ जास्त टाकणं होत नाहीत आणि माझे सबस्क्राईब पण बऱ्यापैकी आहेत. मला खूप झालेले आहेत, तेवढे भरपूर आहेत. कारण आता जे नवीन आहेत ते जॉईन व्हा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा. त्याच्याबद्दल थँक्यू. आणि मी परत सांगते, माझ्या चॅनलचं नाव आहे अंजली स्टिचिंग ब्लॉग. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असेल तर कमेंट करा. थँक्यू. मी पुढे दाखवेल, माझी मुलगी येत आहे ते. तर मग तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजेत असेल, लेकरांना पाठवायचे असेल बाहेर देशात, तर खरंच मला कमेंट नक्की करा.
जे लेडीज आहेत, जे मम्मी पप्पा आहेत, त्यांना पाठवायचं असेल त्यांनी, आणि मुलींना पण करायचं आहे, मुलांना पण करायचं आहे, पण त्यांना मार्ग सुचत नाही, तर ते अशी मला कमेंट करा आणि मी त्यांचं उत्तर नक्कीच देईल. माझ्याकडून एक म्हणजे कोणाला तरी मदत झाली असं मी समजेल, आणि मला हे बोलायचं होतं म्हणून मी टाकलं. आणि वाईट कमेंट केल्या तरी मला फरक पडत नाही, चांगल्या केल्या तरी काही नाही, वेलकमच आहे तुमचं. तर माझे व्हिडिओ बघत जा, बघितल्याबद्दल थँक्यू. तर आता आम्ही घरातून बाहेर निघाल्या होत्या जाण्यासाठीच. तर आमच्या घरापासून थोडंसं म्हणजे एअरपोर्ट थोडंसं अर्ध्या ते पाऊण तासावर लांबीवर आहे, आणि मग घेण्यासाठी निघाल्या होत्या. तर खूप छान लोकेशन आहे तिथलं, मस्त वाटते. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे, आणि हे आहे शमशाबाद. तर तिथं आम्ही अर्धा ते पाऊण तास दुरीवर असता, म्हणजे आमचं जिथं राहतो तिथं. तर ते आलेली होती, आणि मग घेण्यासाठी आम्ही तिच्या जवळ जाऊन तिला रिसीव केलं आणि घेतलं. तिथं जास्त वेळ थांबता येत नाही, ती येऊन थांबलेली होती ऑलरेडी. घेऊन आम्ही लगेच बॅगा वगैरे घेऊन सगळ्या आम्ही परत निघाल्या घरी येण्यासाठी. आणि खूप छान मोठा आहे एअरपोर्ट, भरपूर मोठा आहे इंटरनॅशनल असल्यामुळं. आणि गाडीमध्ये मग थोडंसं मस्ती ते चालू होती, कशी आहे काय नाही, जशाला तशीच होती. पण थोडंफार आता बाहेरचं खाणं पिणं राहणं, त्याच्यामुळे थोडंफार बदल पडू शकते. आणि घरी आल्यानंतर मग तिनं अवनीला हे असे खिलोने आणले होते, तिच्यासाठी तिनं पहिलं सांगून ठेवलेले होते, त्याच्यामुळं तिने घेऊन आली होती, आणि तिनं खूप जाम खुश झाली होती. मग तिला जेवण्यासाठी मग मी बनवलं होतं. तिनं आंघोळ वगैरे करून येईपर्यंत मी तिला अंड्याची भुर्जी आवडते म्हणून अंड्याची भुर्जी तयार केली, आणि मग तिला जेवायला दिलं. हे सगळं माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे की मुलींना म्हणजे स्टेबल बनवा, आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे लेकरांचं पण तशी इच्छा असली पाहिजे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी खरंच शिकलं पाहिजे, आणि कोणत्याही पुढे प्रॉब्लेमला त्यांना तोंड देता आलं पाहिजे असं. नाहीतर प्रॉब्लेम खूप म्हणजे हे होऊ शकतात. तर मी जेवण्यासाठी हे सगळं बनवलेलं होतं, आणि ताट तयार केलेलं होतं. मग जेवण घेतलं, आणि मग अंडा भुर्जी तिला खूप आवडते म्हणून हे बनवलं होतं मी. तर मी अशा पद्धतीने माझा आज दिवसभराचा ब्लॉग शूट केला होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर थँक्यू, बाय.